महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. राहुरीच्या प्राजक्त तनपुरेंनी, त्याहीपेक्षा जयंत पाटील यांच्या भाच्यानं भाजप पुढे शस्त्र टाकली, ही आजच्या दिवसातली महत्वाची बातमी आहे. बाकी तपशील तसे राजकीय दृष्ट्या फारसे महत्वाचे नाहीत. बारामती आणि राहुरी मतदारसंघांच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रमुख उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. माघारीपर्यंत काही विशेष घडलं नाही, तर दोन्ही ठिकाणी निवडणूक होईल. सहानुभूतीच्या लाटेवर होणाऱ्या निवडणुकीचे निकाल अनेकदा ठरल्यासारखे असतात. म्हणजे तिथं फारसं अनपेक्षित काही घडत नाही. इथं बारामतीचा निकाल जवळपास ठरला आहे, पण राहुरीत मात्र प्राजक्त तनपुरे भाजप पुढं सरेंडर झाल्यामुळं संभ्रम निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तिथं गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देऊन आपल्या मतदारसंघावरील दावा भविष्यासाठीही कायम ठेवला आहे. त्यामुळं या निवडणुकीत काय होणार, त्याबरोबरच तनपुर यांची भविष्यातली वाटचाल काय असणार याची सुद्धा उत्कंठा राहिली आहे. याच संदर्भानं आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. बारामतीच्या पोटनिवडणुकी संदर्भात सुरुवातीपासून काही अंदाज व्यक्त केले जात होते. ही निवडणूक बिनविरोध होईल असाच बहुतेकांचा अंदाज होता. त्याचं कारण असं की अजितदादा पवार यांचं ज्या पद्धतीनं अपघातात दुर्दैवी निधन झालेलं होतं, अजितदादांच्या अचानक जाण्यामुळं सगळ्यांना बसलेला धक्का, त्यांच्या प्रती असलेली सहानुभूती आणि त्यांच्या नेतृत्वाला असलेली सर्वपक्षीय मान्यता, त्यामुळं अजितदादांच्या नंतर होणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातला कुणी उमेदवार असला तर कुठलाही पक्ष त्याविरुद्ध अर्ज भरणार नाही अशी एक शक्यता वाटत होती. पण तसं घडताना दिसत नाही. म्हणजे आज तिथं सुनेत्रा पवार यांनी ते अर्ज भरलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केरळच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर आहेत, त्यामुळे ते उपस्थित नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघंही उपस्थित होते. गेल्या आठवड्यात सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर गेल्या होत्या, त्यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघंही नव्हते. त्यामुळं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात आणि पवार कुटुंबियांच्यात म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याच्या, मतभेद निर्माण झाल्याच्या मोठ्या प्रमाणावर बातम्या येत होत्या. त्यात काही अंशी तथ्य आहेच. शिवाय तटकरे पटेलांच्या संदर्भात एक बारामतीत पोस्टर लागलेला आहे. तर त्या पोस्टरच्या संदर्भात आदिती तटकरे यांनी निंदा करून नाराजी व्यक्त केली आहे. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तो छोटा बॅनर होता, त्याच्यावर कुठल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्याच्यावर कुठलाही आम्ही सगळे दादाप्रेमीच आहोत. आमचा सगळ्यांचा जीवापाड जीव दादांवर होता आणि ही गोष्ट कोण नाकारू शकत नाही. जितकं रक्ताचं नातं तितकंच दादांनी आमच्यासोबत सुद्धा जुळलं. आमच्यासारखे कार्यकर्त्यांना त्यांनी पाठबळ दिलं, त्यांनी तयार केलं. कधीही जाती समाजाचं राजकारण न करणारा नेता म्हणजे अजितदादा. त्याच्यामुळे जे कोणी लावलेलं असेल त्यांना माहिती आहे, पण बारामतीच्या भूमीला ते शोभणारं नव्हतं, एवढं मी एक कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छिते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तटकरे पटेल यांची उपस्थिती ही महत्वाची होती. बिनविरोध निवडीची शक्यता मावळलेली आहे, परंतु एक शक्यता आधी होती, तशी लक्षणं दिसत होती. पण काँग्रेसनं सुरुवातीपासून या संदर्भात भूमिका घेतली. म्हणजे ज्यावेळी सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलं की बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उमेदवार देणार नाही आणि महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षानं उमेदवार देऊ नये अशी विनंती त्यांनी केलेली होती. त्यांनी त्या संदर्भात काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवर नेत्यांच्याकडेही काही प्रयत्न केलेले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केलेली होती. पण तिथं उमेदवार देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलेला आहे आणि तिथं अर्ज भरलेला आहे. म्हणजे नांदेड, कोल्हापूर, पंढरपूर अशा ठिकाणी यापूर्वी निवडणुका झाल्या होत्या.
आणि त्या ठिकाणी त्यावेळी भारतीय जनता पक्षानं त्या निवडणुका लढवून उन्मादाचं प्रदर्शन घडवलं होतं. आणि तोच भारतीय पक्ष जनता पक्ष किंवा तेच भारतीय जनता पक्षाचे नेते आता भावनिक आवाहन करीत होते. अजितदादांचा विषय तुलनेनं अधिक भावनिक होता, त्यामुळे वाटत होतं, पण काँग्रेसनं भावनेच्या आहारी न जाता राजकीय विचार करून निर्णय घेतलेला दिसतो. खरं तर 2014चा अपवाद वगळता काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी सातत्यानं आहे, दीर्घकाळ आहे, 1999 पासून आहे. त्यामुळे बारामतीत काँग्रेसला लढण्याची संधी कधी मिळाली नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर तिथं काँग्रेसला लढण्याची संधी मिळाली नाही, कारण तिथं आधीपासून पवारांचं वर्चस्व होतं, पवारच लढत होते, काँग्रेसमध्ये असतानाही पवार लढत होते. त्यामुळं तिथं जे संघटन आहे ते शरद पवारांचं संघटन आहे, पवार कुटुंबियांचं संघटन आहे, अजित पवारांचं संघटन आहे. पण शरदचंद्र पवार पक्षानं तिथं माघार घेतल्यानंतर काँग्रेस मागं हटली नाही. अनेकांनी त्या संदर्भात काँग्रेसवर जहरी टीका केलेली आहे. इथं काँग्रेसचं डिपॉझिट जाणार आहे. अर्थात डिपॉझिट जाणार आहे याची कल्पना सगळ्यांना आहे, काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा त्याची कल्पना आहे, तरी सुद्धा काँग्रेस लढते हे लक्षात घ्यायला हवं. खरं तर याबाबत फार कोणी आदळआपट करण्याचं कारण नाही, आदळआपट करू नये. काँग्रेसनं जो राजकीय निर्णय घेतलाय त्याचं स्वागत करायला हवं. आणि एकूण या निवडणुकीच्या काळात कुठल्याही बाजूनं चिखलफेक होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, कारण बारामतीची निवडणूक एका वेगळ्या पार्श्वभूमीवर होते. ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके अनेक दिवसापासून आपण इथून लढणार असल्याची वल्गना करत होते, पण सुनेत्रा पवार यांच्या फोननं चित्र बदलल्याचं दिसतं. अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या दिग्दर्शनाशिवाय हे घडणार नव्हतं, हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. काँग्रेसने ज्यांना उमेदवारी दिली ते आकाश मोरे हे धनगर समाजाचे आहे. म्हणजे बारामतीतली सामाजिक गणित बघितली तर 45 ते 50% मतदार हा मराठा समाजात आहे. धनगर समाजाची लोकसंख्या 15 ते 20% आहे. तिथं राष्ट्रीय समाज पक्षानं काँग्रेसला पाठिंबा दिले. महादेव जानकर यांनी आपल्याला आठवत असेल 2014 मध्ये तिथं निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लढवली होती आणि तिथं त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतं घेतलेली होती. महादेव जानकर यांच्या पाठिंब्याचा काही प्रमाणात लाभ घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करताना दिसते. आणि भविष्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काही वेगळा मार्ग अवलंबला तर बारामतीमधला आपला दावा कायम राहावा असाही त्यांचा प्रयत्न असावा. आकाश मोरे यांचे वडील विजय मोरे हे विधान परिषदेचे सदस्य होते. 2014 मध्ये आकाश मोरे यांनी सुद्धा म्हणजे ज्यावेळी ही महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेसची आघाडी झाली नव्हती, भाजप शिवसेनेची युती झाली नव्हती, स्वतंत्रपणे सगळे पक्ष लढले होते, त्यावेळी तिथं आकाश मोरे हे अजित पवारांच्या विरोधात लढले होते. त्यांना 4000 मतं मिळाली होती, ते 3ऱ्या क्रमांकावर गेले होते. तर मोरे हे बारामतीच्या राजकारणात पवारांचे पारंपरिक विरोधक मानले जातात. या पवार विरोधी भूमिकेमुळे 1990 मध्ये सुद्धा म्हणजे पवार विरोधाच्या निकषावरच काँग्रेसने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. आता आकाश मोरे तिथं किती मतांचा पल्ला गाठतायत हे बघावं लागणार आहे. निवडणूक एकतर्फी आहे, सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे. फक्त काँग्रेस डिपॉझिट वाचू शकणार नाही हेही खरंच आहे, पण मतं किती पडतायत, धनगर समाजाची मतं ज्या पद्धतीनं एक गणित आखलं जातंय त्या पद्धतीनं ती काँग्रेसकडे वळणार का हा सुद्धा प्रश्न आहेच. आता बारामतीच्या निवडणुकीत फारसं काय असं रंजक किंवा तिथं फार अटीतटीचं म्हणता येईल असं चित्र नाही, पण राहुरीमध्ये मात्र तिथं काहीसं चित्र रंजक आहे आणि शेवटच्या दिवशी त्यात अधिक रंग भरलेले आहे. म्हणजे राहुरी 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे निवडून आलेले होते. प्रसाद तनपुरे यांचा राजकीय वारसा प्राजक्त तनपुरे चालवत आहेत. आणि या प्राजक्त तनपुरेंची दुसरी ओळख म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांचे हे सख्खे भाचे. म्हणजे जयंत पाटील यांनी आपलं वजन वापरून पहिल्यांदाच आमदार झालेल्या आपल्या भाच्याला लाडक्या भाच्याला राज्यमंत्री केलं होतं. बघा, वर्षानुवर्षे आमदार असलेल्या लोकांना राज्यमंत्रीपद साधं महामंडळाचं काही पद मिळत नाही, पण या प्राजक्त तनपुरे यांना पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर राज्यमंत्रीपद मिळालं होतं. महत्वाची खाती, उच्च शिक्षण, ऊर्जा वगैरे अशी महत्वाची खाती मिळाली होती. तर हे भाचे साहेब गेले काही महिने गळ्यात भगवा दुपट्टा टाकून विरोध होते. म्हणजे राहुरीतून उमेदवारी मिळणार असेल तर भाजपमध्ये जाण्यासाठी ते एका पायावर तयार होते, पण भाजपनं त्यांना विचारलं नाही. शिवाजीराव कार्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना तिथं भाजपनं उमेदवारी दिली. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिपद दिलं तरी त्यांनी
म्हणजे या प्राजक्त तत्पुरेंनी पक्षापासून अंतर राखलं होतं. त्यांनी निवडणूक लढवली तर अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. पण हे अर्ज भरण्याच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली आणि प्राजक्त तनपुरे यांच्या म्हणण्यानुसारच मी ज्या विकासाच्या मुद्द्यासाठी निवडणूक लढवणार होतो त्या सगळ्या मुद्द्यांची, प्रश्नांची सोडवणूक करण्याचं आश्वासन दिले, तर आता मग निवडणूक कशाला लढवायची वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळं त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यांचे अनेक कार्यकर्ते त्या संदर्भात नाराज झालेले आहेत. कारण कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुमच्यासाठी इथं कार्डिल यांची पंगा घेतला, अनेक वर्ष संघर्ष केला आणि आता तुम्ही त्यांच्यासाठी माघार घेऊन काही शरणागती पत्करत आहात. त्यामुळं बघायला लागेल की तनपुरेंचे कार्यकर्ते निवडणुकीत काय करतात. तरी प्राजक्त तनपुरे म्हणजे भाचेसाहेब असंच काहीतरी करणार याची खात्री पक्षाच्या राज्य नेतृत्वाला होती. त्यामुळं पक्षाच्याकडून अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांच्याकडे 2 AB फॉर्म पाठवले होते. म्हणजे आज दुपारपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या गोविंद मोकाटे यांना तिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवारी दिली. ते कर्डिल यांचे पारंपरिक विरोधक आहेत. ते स्वतः मोकाटे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांची मुलगीही जिल्हा परिषदेवर निवडून आली होती. काही वर्षापूर्वी पांगरमल गावात एक विषारी दारूकांड घडलं होतं. त्या प्रकरणी मोकाटे यांच्यावर आरोप झाला होता आणि त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं. या पाठीमागं शिवाजीराव कर्डिले होते आणि कर्डिले यांनीच आपल्याला या प्रकरणात गोवल्याचं त्यांचं मत होतं. त्यामुळं मोकाटे आणि कर्डिले यांच्यात तीव्र संघर्ष होता. ते शिक्षा भोगून बाहेर आले. आता या निवडणुकीच्यामुळं हा जुना संघर्ष पुन्हा नव्यानं ऐरणीवर आलेला आहे. खरं तर त्याने अपक्ष लढायची तयारी केली होती, पण तनपुरे यांच्या शरणागतीमुळं त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. कोण म्हणतंय आता प्राजक्त तनपुरेंनी माघार का घेतली, तर त्यांना विधान परिषदेचं आश्वासन दिलंय. अर्थात 2 वर्षापूर्वी तिकडं कोपरगावमध्ये विवेक कोल्हे यांना सुद्धा भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेचं आश्वासन दिलं होतं. ते 2 वर्षापासून वेटिंग आहे. तिथं तनपुरेंचा नंबर कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. राहुरीनं 2 गोष्टी घडवल्यात. इथं कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्यामध्ये थेट लढत होईल. म्हणजे कर्डिले यांचं पारडं जड असलं तरी मोकाटेंचं आव्हान तगडं आहे. ते तिथं तगडी लढत देतील असं मानलं जातं. शिवाय गेले काही दिवस संशयाच्या भोऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्राजक्त तनपुरेंच्या भरवशावर न राहता मोकाटे यांना उमेदवार दिली, आपल्या पक्षाचा उमेदवार दिला. त्यामुळं आपण अजूनही भाजप विरोधात मैदानात आहोत असा संदेशही त्यामुळे दिलेला आहे. म्हणजे तनपुरेंच्यावर कार्यकर्ते नाराज आहेत. ते मोकाटेंना कशी मदत करतात यावर मला वाटतं इथल्या लढतीचं भवितव्य अवलंबून आहे. धन्यवाद.